हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर प्रमाण आणि चलन हा टॉपिक पूर्ण बघितला आहे. या व्हिडिओमध्ये आपण सरासरी हा टॉपिक बघायचा आहे. तर सरासरी म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या तरी संख्या दिल्यात. फॉर एक्झाम्पल, एका क्लासमध्ये 5 स्टुडंट आहेत आणि त्यांना पडलेले मार्क आहेत. समजा 100 पैकी त्यांना मार्क पडल्यात. पहिल्याला पडल्यात 90, दुसऱ्याला पडल्यात 85, तिसऱ्याला पडल्यात 80, त्यानंतर एकाला पडल्यात 65 आणि 5वा जो स्टुडंट आहे त्याला पडल्यात समजा 70. आणि या सगळ्या मार्कांची तुम्हाला काय करायची आहे? सरासरी काढायची आहे. तर सरासरी म्हणजे काय? सरासरी म्हणजे काय? सगळ्या अंकांची काय करायची? बेरीज करायची आणि त्याला डिवाइड कशाने करायचं? किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 आहेत. 5 संख्येने काय 5 ने काय करायचं? डिवाइड करायचं. किती येते बघा? बेरीज किती द्या? 5 ने 5 10. चला किती जाणार आहे? 1 9 1 10, 10 आणि हे 8 आणि हे 8 16, म्हणजे किती? 26, 26 आणि 6 32, 32 आणि 7 म्हणजे किती येणार आहे? 39. बेरीज किती आल्या? 390 आल्या. आणि त्या सगळ्याला डिवाइड कशाने करायचं म्हटलं मी? एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 आहेत. त्या 5 ने काय करायचं? डिवाइड करायचं. म्हणजे किती येते बघा? 5 × 7 = 35, उरणार किती? 4 5 × 8 = 40, म्हणजेच 78. ही काय? ह्या सगळ्या संख्यांची काय? सरासरी आहे. सरासरी म्हणजे काय म्हटलं मी? सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि एकूण संख्या किती आहेत त्यांना काय करायचं? त्याला डिवाइड करायचं. ते म्हणजेच काय येते? ते म्हणजेच काय आन्सर? सरासरी त्या सगळ्या संख्यांची. पुढे काही कन्सेप्ट आहेत बघा. 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणजेच काय असते? मधली संख्या असते. 3 क्रमवार कुठल्या? नैसर्गिक संख्या. कोणत्या तरी मी नैसर्गिक संख्या घेतो बघा. पहिली संख्या 10 11 आणि 12. 3 क्रमवार काही नैसर्गिक संख्या आहेत. त्यांची सरासरी म्हणजेच काय? त्या सगळ्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किती आहे? 3. एकूण बेरीज किती येते बघा जरा? 2 आणि 1 3, 1 2 आणि 3. त्याला डिवायडेड बाय बेरीज किती आली? 33 आली. आणि सगळ्याला डिवायडेड बाय 1 2 3 संख्या आहेत, म्हणजे डिवायडेड बाय किती होणार आहे? 3. म्हणजे किती येणार आहे? ती 11. आणि ती 11 म्हणजेच तिथं काय म्हटले सांगा? मधली संख्या असते. 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी ही काय असते? मधली संख्या आहे. काय मधली संख्या? बरोबर आहे. पुढं त्याने कंसात काय म्हटले बघा? 5 किंवा 7 किंवा 9 किंवा 11 अशा जरी संख्या असल्या तर त्यांची सरासरी काढली तर ती काय? त्या मधलीच संख्या आहे. त्या फॉर एक्झाम्पल इथं मी अनेक संख्या वाढवतो बघा. 10 11 12 आणि 13 14, 5 संख्या घेतल्यात. 1 2 3 4 5. त्यांची सरासरी काढायची आहे. सरासरी इज इक्वल टू, सरासरी म्हणजेच काय म्हटलं मी? त्यांची एकूण बेरीज भागिले एकूण संख्या किती येते बघा? बेरीज 4 5 6 7 8 9 10. याच्याला किती जाणार आहे? 1 1 2 3 4 5 आणि 6 60. आणि त्याला भागिले एकूण संख्या किती आहे बघा? 1 2 3 4 आणि 5. 5 1 5 उरणार आहे 1 आणि 5 2 10. ही 12 म्हणजेच ह्या 5 संख्यांच्या मधली संख्या आहे का बघा? इकडे 2 इकडे 2 म्हणजे मधली संख्या कुठली आहे? 12. बरोबर आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. तसंच 7 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतला तरी त्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणजेच काय असते? त्यांच्यातली मधली संख्या असते. समजले काय बघा? ह्या बघा पुढचा पॉइंट काय बघा? 3 क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. 3 क्रमवार विषम संख्या घेतो. मग अशी कुठल्या घेतलेल्या? 3 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतलेल्या. आता 3 क्रमवार काय म्हटले? विषम संख्या. विषम संख्या मी एक्झाम्पल साठी घेतो. पहिली संख्या समजा 21 23 आणि 25. विषम संख्या आहेत. 3 क्रमवार विषम संख्या आहेत. त्यांची सरासरी. सरासरी म्हणजेच काय? मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. सरासरी इज इक्वल टू सगळ्यांची बेरीज किती येणार आहे? 5 6 7 8 आणि 9. 2 2 2 म्हणजेच किती? 6. बेरीज आल्या 69. त्याला भागिले किती? एकूण संख्या 3 आहेत. भागिले 3 किती येणार आहे बघा? ते 3 2 6 आणि 3 त्रिक 9 23 म्हणजेच मधली संख्या आहे काय बघा? ती बरोबर आहे काय? 3 क्रमवार विषम संख्यांची सरासरी म्हणजेच काय असते? त्यांच्यातली मधली संख्या. तसेच 5 क्रमवार विषम संख्या असल्या तरीही त्यांची सरासरी म्हणजेच काय असते? मधली संख्या असते. किंवा 7 क्रमवार नैसर्गिक संख्या असल्या तर त्यांची सरासरी सुद्धा त्या 7 संख्यांच्या मधली संख्या असते. फॉर एक्झाम्पल करूनच बघा. 7 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतो मी. सोपी घेतो. छोट्या छोट्या 1 3
त्यानंतर 5 7 9 11 13 बरोबर आहे का 1 2 3 4 5 6 7 7 क्रमवार काय आहेत विषम संख्या आहेत त्यांची सरासरी काढायची आहे इज इक्वल टू त्यांची एकूण बेरीज किती आहे त्या बघा 3 आणि 1 4 4 आणि 9 17 4 आणि 9 म्हणजे 13 13 आणि 7 म्हणजे 20 20 आणि 5 25 26 27 28 आणि 29 याच्याला किती जाणार आहे 2 2 3 आणि 1 4 49 त्याला भागिले एकूण संख्या किती आहेत सांगा 7 आहेत 49 भागिले 7 म्हणजेच काय येते 7 7 49 7 7 म्हणजे मधली संख्या आहे का बघा ह्यात 7 संख्यांच्या मधलीच मधली संख्या म्हणजेच काय येते 7 बरोबर आहे का हे जर 3 क्रमवार विषम संख्या असल्या किंवा 5 क्रमवार विषम संख्या असल्या किंवा 7 क्रमवार विषम संख्या असल्या किंवा 11 असल्या तर त्या सगळ्या विषम संख्यांची सरासरी म्हणजेच काय असते त्यांच्यामधली मधली संख्या असते बरोबर आहे का बघा हे पुढचा पॉइंट पण तसाच आहे बघा हा झालाय पहिला पॉइंट होता 3 क्रमवार नैसर्गिक संख्या पुढचा पॉइंट होता 3 क्रमवार विषम संख्या आता काय 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी सुद्धा काय असते मधली संख्या असते 3 क्रमवार समसंख्या म्हणजेच काय सोप्या घेतो 2 4 आणि 6 क्रमवार विषम संख्या क्रमवार समसंख्या आहेत त्यांची सरासरी इज इक्वल टू काय द्या बघा 6 आणि 4 10 10 आणि 2 12 त्याला भागिले किती आहेत संख्या 3 आहेत म्हणजेच किती येणार आहे संख्या 4 4 म्हणजे मधली संख्या आहे का बघा बरोबर आहे काय तसेच 5 क्रमवार समसंख्या असल्या किंवा 7 क्रमवार समसंख्या असल्या तर त्यांची सरासरी सुद्धा त्यांच्यामधली काय असते मधली संख्या असते बरोबर आहे का बघा ही कन्सेप्ट काय सेमच आहे पुढचं काय बघा इथं काय झालं सांगा 3 क्रमवार समसंख्या 3 क्रमवार नैसर्गिक संख्या आणि 3 क्रमवार विषम संख्या परंतु जर 4 संख्या असल्या 6 संख्या असल्या तर 8 संख्या असल्या तर त्यांच्यामधली मधली संख्या काढता येणार आहे काय नाही जर असं असलं तर काय बघा पुढचा पॉइंट तोच आहे 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या असते म्हणजेच काय बघा 4 क्रमवार विषम संख्या घेतो मी सोप्याच घेतो छोट्या छोट्या 1 3 5 आणि 7 4 क्रमवार काय आहेत विषम संख्या आहेत त्यांची सरासरी पहिल्यांदा काय द्या बघूया 7 आणि 5 12 12 आणि हे 4 म्हणजे 16 16 भागिले काय येणार आहे एकूण संख्या 4 आहेत म्हणजेच किती 4 आणि चौक 16 म्हणजेच काय सरासरी किती आली सांगा 4 आली काय कन्सेप्ट आहे बघा 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या असते मधल्या 2 संख्या कुठल्या आहेत बघा या मधल्या 2 संख्या आहेत आणि यांच्या दरम्यानची संख्या 3 आणि 5 च्या मधली संख्या म्हणजेच कुठली येणार आहे 4 30 संख्या सरासरी आली काय बघा तसेच 6 क्रमवार विषम संख्या असल्या किंवा 8 क्रमवार विषम संख्या असल्या तरी पण त्यांची सरासरी काय असत्या मधल्या ज्या 2 संख्या आहेत त्यांच्या दरम्यानची संख्या असते फॉर एक्झाम्पल बघा हेच घेतो 1 3 5 7 9 आणि 11 6 संख्या आहेत 1 2 3 4 5 आणि 6 9 आणि 10 10 आणि 7 17 आणि 5 22 22 आणि 3 25 आणि 26 म्हणजेच किती येणार आहे बघा 36 काय येणार आहे बेरीज त्यांची येणार आहे आणि एकूण संख्या किती आहेत 6 आहेत म्हणजे भागिले 6 म्हणजे किती येणार आहे 6 6 36 म्हणजे सरासरी किती आल्या 6 आणि 6 म्हणजेच यांच्यामधल्या मधल्या 2 संख्या कुठल्या आहेत बघा 5 आणि 7 इकडे 2 इकडे 2 मधल्या 2 कुठल्या आहेत 5 आणि 7 त्यांच्या दरम्यानची संख्या म्हणजे कुठली आहे 6 आहे आणि 6 म्हणजेच ह्या सगळ्या संख्यांची काय येणार आहे सरासरी येणार आली आहे का बघा बरोबर आहे का बर या कन्सेप्ट आहेत इथं काय होतं नैसर्गिक संख्या इथं काय होतं विषम संख्या इथं काय होतं समसंख्या आणि इथं काय होतं 3 5 7 3 5 7 आणि इथं काय होतं 4 6 8 ह्याच सगळ्या कन्सेप्ट कधी यूज होतात बघा किंवा इथे एक कन्सेप्ट म्हटले 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी ही मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या असते ही पण कन्सेप्ट करून बघा 2 4 आणि 6 किंवा 8 आहे सरासरी इज इक्वल टू किती येणार आहे बघा 8 आणि 6 14 14 आणि 4 18 18 आणि 2 म्हणजे 20 20 भागिले 4 म्हणजेच किती येणार आहे ते 5 मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या आहे काय बघा सरासरी बरोबर आहे का याच सगळ्या कन्सेप्ट बघा मी एक संख्या देतो तुम्हाला 5 10 15 20
25. बरं, किती संख्या घेतल्यात? 1 2 3 4 5. 5 संख्या घेतल्यात. पण या 5 संख्या क्रमवार, ह्या सगळ्या काय होत्या? कन्सेप्ट कशाबद्दल होत्या? क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार समसंख्या किंवा क्रमवार विषम संख्या. परंतु या काय आहेत सांगा? क्रमवार संख्या नाहीत, क्रमवार विषम संख्या नाहीत, क्रमवार समसंख्या नाहीत. पण दोघांच्यातला डिफरन्स काय आहे बघा? दोनच्या लगतच्या संख्या आहेत. इथला डिफरन्स 5 आहे, इथला डिफरन्स 5 आहे, इथला डिफरन्स 5 आहे आणि इथला डिफरन्स 5 आहे. अशा जरी संख्या असल्या तरी या कन्सेप्ट त्याच्यासाठी लागू होतात. फॉर एक्झाम्पल बघा, 5 10 15 20 आणि 25 या सगळ्या संख्यांची काय करायची आहे? सरासरी काढायची आहे. बरं, सरासरी काय येणार आहे सांगा? मधली संख्या येणार आहे. 5 संख्या आहेत म्हटल्यावर इथे काय बघा? 15 या सगळ्या संख्यांची सरासरी. 25 आणि 20 म्हणजेच किती? 45. 45 आणि 15 60. 45 आणि 15 60. 60 आणि 10. 60 आणि 10 म्हणजेच किती? 70. 70 आणि हे 5 75. 75 भागिले किती येणार आहे? 5. म्हणजे 15 5 75. बरोबर आहे का? बघा, तीच सरासरी आली काय? बरोबर आहे. पुढं मी डिफरन्स चेंज करून बघतो बघा. 1. पुढची संख्या घेतो मी 7. पुढची संख्या घेतो मी 13. 13 आणि 19. बरोबर आहे का? बघा, सगळ्यांच्या मधला फरक किती कितीचा आहे? 6 6चा आहे. इथं फरक 6चा आहे, इथं परत फरक 6चा आहे आणि इथं पण फरक 6चा आहे. 4 क्रमवार संख्या आहेत. 4 क्रमवार संख्या आहेत, त्यांची सरासरी काय असते म्हटलं? इथं काय होतं? 4 क्रमवार संख्यांची सरासरी मधल्या ज्या 2 संख्या आहेत त्यांच्या दरम्यानची संख्या, यांच्या बरोबर दरम्यानची संख्या म्हणजे बरोबर मधली संख्या, ती काय येणार आहे सांगा? 13 आणि 7 यांच्या बरोबर मधली संख्या ती कोणती येणार आहे? इथे लिहितो मी. 7 8 9 10 11 12 आणि 13 यांच्या बरोबर मधली संख्या किती येणार आहे? 10. इकडे 3 इकडे 3, मधली संख्या कोणती येणार आहे? 10. म्हणजे यांची सरासरी किती येणार आहे? 10. ते करून बघा तुम्ही बरोबर. इथे काय? सरासरी इज इक्वल टू 1 आणि 7 8, 8 आणि 3 11, 11 आणि 9 म्हणजे किती येणार आहे? 20. 2 3 4 40 भागिले एकूण संख्या किती आहे? 4. म्हणजे किती येणार आहे? 4 10 40. तेच आली आहे काय बघा सरासरी. बरोबर आहे काय? या सगळ्या कन्सेप्ट कधी लागू होतात? ज्यावेळी 2 क्रमवार संख्या आहेत त्यांच्यामधला फरक जरी सेम असला तरी या सगळ्या कन्सेप्ट लागू होतात. म्हणजे 3 संख्या असल्या तर त्यांच्यातली मधली संख्या म्हणजे सरासरी असते. 5 संख्या असल्या तर त्यांच्यातली मधली संख्या म्हणजे काय असते? त्या सगळ्या संख्यांची सरासरी. 4 संख्या असल्या, 6 संख्या असल्या किंवा 8 संख्या असल्या तर मधल्या 2 संख्या येणार आहेत. इथं बघा, मधल्या 2 संख्या आणि त्या 2 संख्यांच्या बरोबर मधली संख्या म्हणजेच काय असते? त्यांची सरासरी असते. समजले काय? जर असं असेल तर अनेक कन्सेप्ट आहे बघा. जर संख्या दिल्यात सगळ्या आणि त्यांच्या 2 क्रमवार संख्यांच्या मधला जर फरक सेम असला तर त्यांची सरासरी काढायला एक सोपा फॉर्म्युला आहे. पहिली संख्या कुठली? 5 आणि लास्टची संख्या कुठली? 25. त्या दोघांची बेरीज म्हणजेच किती येणार आहे सांगा? 30. आणि त्याला भागिले काय करायचं? 2 करायचं. किती येते बघा सांगा? 30 भागिले 2 म्हणजेच किती? 15. ती झाली काय? इथं पण बघा तेच होते काय? पहिली संख्या आहे 1, लास्टची संख्या आहे 19. त्या दोघांची बेरीज 1 आणि 19 म्हणजेच किती? 20. त्याला भागिले फक्त काय करायचं? 2 करायचं. किती येणार आहे ते? 20 भागिले 2 म्हणजेच किती येणार आहे? 10. किंवा या वरच्या सगळ्या त्याच्या कन्सेप्टसाठी तेच लागू होते बघा. 3 क्रमवार नैसर्गिक संख्या घ्या किंवा 7 क्रमवार मी नैसर्गिक संख्या घेतो. 1 3 5 7 9 11 13. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 क्रमवार काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. सॉरी, विषम संख्या आहेत. त्यांची सरासरी म्हणजेच काय येणार आहे? मधली संख्या येणार आहे. मी काय सांगितलं तुम्हाला? मधली संख्या सगळ्यांची बेरीज करायची काय गरज आहे काय? नाही. फक्त काय करायचं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या म्हणजे किती येणार आहे? 1 आणि 13 14 भागिले 2 म्हणजेच किती येणार आहे? ते 7 येणार आहे. कधी कधी ही कन्सेप्ट लागू होते तिथं. म्हणजे एक्झाम्पल मध्ये कधी कधी ह्या कन्सेप्ट पण सॉल्व्ह केल्यानंतर एक्झाम्पल सोपे होतात. कुठला तरी क्वेश्चन असला तर आपण त्यावेळी बघूया. पुढे अनेक कन्सेप्ट आहे. समजा क्लासमध्ये जर 10 मुलं असली आणि त्यांचे मला मार्क लिहायचे, आउट ऑफ 100 त्यांचे मार्क आहेत. पहिल्याला मार्क पडल्यात समजा 70, त्यानंतर दुसऱ्याला पडल्यात 80, त्यानंतर 65 पडल्यात, 67 पडल्यात, 68 पडल्यात किंवा 75 पडल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10.
10 मुलांचं मार्क मी असं लिहू शकतोय. आता यांची सरासरी काढायची झाली तर सरासरी म्हणजे काय असते, सगळ्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या म्हणजे किती येणार आहे ते भागिले 10 येणार आहे. पण 10च मुलं होती म्हणून तुम्हाला हा डाटा असा लिहायला चालला, पण वर्गामध्ये 100 मुलं असली तर असं लिहून चालणार आहे काय? प्रत्येक मुलाचा मार्क असं लिहायला लागणार आहे. ते पॉसिबल आहे काय? नाही. त्याच्यासाठी काय करायला लागते, टेबल करायला लागतो. आणि तो टेबल बघा कसा. समजा मी जरा सोपा डेटा घेतो, म्हणजे काय 5 मार्काची टेस्ट घेतली असं समजा. 5 मार्काची टेस्ट घेतल्या, 5 पैकी समजा इथं आहेत मार्क आणि इथं आहेत विद्यार्थी. 5 पैकी 1 मार्क पडणारे, 2 मार्क पडणारे, 3 मार्क पडणारे, 4 मार्क पडणारे आणि 5 मार्क पडणारे. समजा 1 मार्क पडणारे एक 10 मुलं आहेत, 2 मार्क पडणारे 30 आहेत, 3 मार्क पडणारे पण 30 आहेत असं कन्सिडर करा, 4 मार्क पडणारे 15 आहेत. टोटल किती आहेत म्हटलं मी 100. ही तर किती झाली बघा 60, 70 आणि हे 15 म्हणजे किती येणार आहे 85. म्हणजे 5 मार्क पडणारे पण किती असणार आहेत 15 असणार आहेत. बरोबर आहे काय बघा. सगळे मिळून किती झाले ते 100. 15 15 30 30 30 60 आणि 90 आणि 100. बरोबर आहे. टोटल विद्यार्थी किती आहेत 100 आहेत. या सगळ्यांची काय काढायची आहे तर मला सरासरी काढायची आहे. तुम्हाला संख्या वेगळ्या वेगळ्या दिल्यात काय, टेबलच्या फॉर्म मध्ये दिल्या. टोटल विद्यार्थी किती आहेत 100 आहेत आणि त्यांचे मार्क किती किती पडले ते तुम्हाला ह्या टेबलच्या फॉर्म मध्ये दिलंय. कसं दिलंय, 1 मार्क पडलेले 10 जण आहेत, 2 मार्क पडलेले 30 जण आहेत, 3 मार्क पडलेले 30 जण आहेत, 4 मार्क पडलेले 15 आहेत आणि 5 मार्क पडलेले किती आहेत 15 विद्यार्थी आहेत. तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मार्कांची सरासरी किती येणार आहे ते तुम्हाला काढायचं आहे. तर ते कसं काढणार बघा. सरासरी म्हणजे काय असत्या, टोटल ज्या संख्या दिल्यात त्या सगळ्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत 100 आहेत. सगळ्यांचे एकूण मार्क म्हणजे किती असणार आहेत 100 जणांचे मार्क दिलेत. टोटल संख्या 100 असणार आहेत, पण त्यांची बेरीज कशी करायची ते बघा. 1 मार्क पडलेले 10 आहेत, 10 विद्यार्थी आहेत, त्यांच्या सगळ्या मार्कांची बेरीज म्हणजे किती येणार आहे 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे किती येणार आहे ती 10. 2 मार्क पडलेले 30 जण आहेत म्हणजे 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 असं किती वेळा 30 वेळा. म्हणजेच काय इन शॉर्ट 2 गुणिले 30 म्हणजेच किती येणार आहे ते 60. बरोबर आहे का बघा. 3 मार्क पडलेले 30 जण आहेत म्हणजेच 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 असं किती वेळा 30 वेळा. म्हणजेच काय येणार आहे ते 30 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजेच किती येणार आहे ते 90. बरोबर आहे का बघा. लास्टला 14 मार्क 4 मार्क पडलेले 15 जण आहेत म्हणजे 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 असं किती वेळा 15 वेळा. त्यांच्या सगळ्यांची बेरीज 15 चौक किती येणार आहे ते 60. आणि 5 मार्क पडलेले किती जण आहेत 15 जण आहेत, त्यांच्या सगळ्या मार्कांची बेरीज किती येणार आहे 15 5 75. बरोबर आहे का बघा. 1 मार्क पडलेले जे 10 विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्कांची बेरीज झाली 10. 2 मार्क पडलेले जे 30 विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्कांची बेरीज झाली 60. 3 मार्क पडलेले जे 30 विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्कांची बेरीज झाली 90. 4 मार्क पडलेले 15 जण आहेत त्यांच्या मार्कांची बेरीज झाली 60 आणि 5 मार्क पडलेले 15 जण आहेत त्यांच्या मार्कांची बेरीज किती झाली 75. मला काय करायची आहे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मार्कांची बेरीज करायची आहे. म्हणजे काय ह्या सगळ्यांचीच बेरीज करायची आहे. ती किती येते बघा. इथे येणार आहे 5, 7 आणि 6 13, 13 आणि 9 22, 22 आणि 6 28 आणि हे 1 28 आणि 29 295 काय येणार आहे बेरीज येणार आहे सगळ्याची. आणि सरासरी म्हणजेच काय असते, सरासरी म्हणजेच एकूण बेरीज ती किती आहे 295 आणि भागिले एकूण विद्यार्थी किती आहेत 100 म्हणजेच किती लिहितो 2 पॉईंट किती येणार आहे 2.95. ही म्हणजेच या सगळ्या विद्यार्थ्यांना जे मार्क पडलेत त्यांची सरासरी किती आहे ती 2.95. पण ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. हे प्रत्येक वेळी असं लिहित बसणार काय, सरासरी इज इक्वल टू एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. फॉर्म्युला कसा येतोय बघा. जे मार्क पडल्यात म्हणजे ही ऑब्झर्वेशन्स आहेत, त्या ऑब्झर्वेशन्सलाच काय म्हणतात एक्स आहे. हे एकूण विद्यार्थी आहेत. एकूण विद्यार्थी म्हणजे एकूण संख्या एक ही संख्या किती वेळा आल्या 10 वेळा आल्या म्हणजे यालाच काय म्हणतात वारंवारता. वारंवारता म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात फ्रिक्वेन्सी. आणि त्याच्यासाठीच इथं काय म्हटलं मी एक्स आहे, फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात एफ आय म्हणायचं एफ आय. आणि इथं काय केलंय सांगा, इथं 1 × 10, 2 × 30, 3 × 30
4 मल्टिप्लाइड बाय 15 म्हणजे इथे केले, म्हणजे ह्या दोन कॉलमची काय केली मल्टिप्लिकेशन केली आहे का इथे ही, बरोबर आहे काय. म्हणजे xi मल्टिप्लाइड बाय fy म्हणजे हा कॉलम आहे xi मल्टिप्लाइड बाय काय fy, बरोबर आहे. आणि हा जो कॉलम आहे xi मल्टिप्लाइड बाय fy ह्या सगळ्या कॉलम मधल्या अंकांची बेरीज म्हणजे किती आली सांगा 295. आणि ती बेरीज याच्यासाठी बेरीजसाठी एक सिम्बॉल आहे समेशन म्हणतोय त्याला, समेशन ऑफ कुणाची या सगळ्या संख्यांची बेरीज केली. आणि तो कॉलम कुठला आहे xi मल्टिप्लाइड बाय fy. ते लिहायचं कसं xi मल्टिप्लाइड बाय fy आणि ते म्हणजेच किती आहे 295 आहे. 100 म्हणजे काय सांगा सगळे मिळून एकूण विद्यार्थी आहेत, बरोबर आहे काय. ते म्हणजेच या सगळ्या कॉलमची मी बेरीज केली आहे काय, आणि हा कॉलम कुठला fy चा आहे म्हणून त्याला काय म्हणायचं बेरीज. बेरीज म्हणजे बेरीजसाठी साइन कुठला आहे समेशन, समेशन ऑफ कुठल्या कॉलमची fy ची, समेशन ऑफ fy. बरोबर समजते काय बघा. ही म्हणजेच काय एकूण बेरीज, हे म्हणजेच काय एकूण विद्यार्थी. सरासरी म्हणजेच काय याला याला काय करायचं असते डिवाइड करायचं असते, याला काय म्हणायचं सरासरी. बरं ऑब्झर्वेशन्स कुठले आहेत सांगा xi, त्याला मी xi म्हटलंय. जर सरासरी जर मी त्या xi ची घेतली तर त्याला डिनोट कशाने करतात x बार न करतात. सरासरी म्हणजेच काय कशाने डिनोट करतात x बार न. आणि x बार साठी फॉर्म्युला काय असतोय समेशन ऑफ xi fy डिवाइडेड बाय समेशन ऑफ fy. समजले काय बघा. समेशन ऑफ xi fy म्हणजेच काय xi आणि fy ह्या दोन्ही कॉलमची काय करायची मल्टिप्लिकेशन करायची. आणि त्या सगळ्या कॉलमच्या मल्टिप्लिकेशनची काय ह्या सगळ्या मल्टिप्लिकेशन केल्यात त्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय असते समेशन ऑफ xi fy. समेशन ऑफ fy म्हणजेच काय जो fy चा कॉलम आहे त्या कॉलम मधल्या सगळ्या अंकांची बेरीज म्हणजेच काय समेशन ऑफ fy. समेशन ऑफ xi fy ला समेशन ऑफ fy ने डिवाइड केल्यानंतर काय द्या सरासरी. ते डिनोट कशाने करतात म्हटलं मी x बार न करतात. इथपर्यंत सगळ्या कन्सेप्ट आपल्या झालेल्या आहेत. इथून पुढे काय बघायचे आपल्याला त्याच्यावर डिपेंड क्वेश्चन बघायचे. बघा पहिला क्वेश्चन काय 1 ते 50 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे असं म्हटले. क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची म्हणून सांगितलेलं मी लास्टला एक फॉर्म्युला सांगितलेला बघा. क्रमवार नैसर्गिक संख्या कशा आहेत सांगा 1 2 3 डॉट 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 किती आहे सांगा 50 आहे. टोटल संख्या म्हणजे 50 आहेत. जर 50 संख्या असल्या तर मधली संख्या म्हणजेच काय असते म्हणून सांगितलेलं सरासरी. पण त्याच्यानंतर पण एक फॉर्म्युला सांगितलेला जर क्रमवार संख्या असतील किंवा दोन क्रमवार संख्यांच्या मधला फरक समान असेल, इथं फरक सेमच आहे ना एक एक एकचा असणार आहे, तर त्यांची सरासरी कशी काढायची म्हणून सांगितलेलं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या त्याला भागिले फक्त काय करायचं 2 करायचं. म्हणजे काय येणार आहे सांगा 1 अधिक 50 सरासरी. सरासरी इज इक्वल टू पहिली संख्या अधिक शेवटची संख्या म्हणजे 1 अधिक 50 त्याला भागिले काय करायचं 2 करायचं. म्हणजे किती येणार आहे 51 भागिले 2 म्हणजेच किती ते 25.2 25.5 येणार आहे. बघा 1 ते 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती येणार आहे 25.5. पुढे बघा क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा म्हणजे ही सरासरी 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे म्हटले. आणि ही पण सरासरी काढायला पाहिजे ना 1 ते 25 संख्या आहेत 1 2 3 डॉट 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 किती आहे ते 25 आहे. त्यांची सरासरी किती येणार आहे बघा इज इक्वल टू पहिली संख्या किती आहे 1 लास्टची संख्या किती आहे 25 1 अधिक 25 त्याला भागिले किती 2 दॅट इज इक्वल टू 26 भागिले 2 म्हणजेच किती येणार आहे ते 13. बरं काय विचारले ही सरासरी ह्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे दोघांच्यातला फरक काढा. किती येणार आहे बघा 25.5 वजा 13 म्हणजे किती येणार ते 12.5. कोणता ऑप्शन येते बघा ऑप्शन नंबर याचा येतोय 2. बरं पुढचा क्वेश्चन आहे काय बघा रात्रशाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची वय पुढील प्रमाणे दिली आहेत. या विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती असं विचारले तुम्हाला. बरं वय किती आहे सांगा 15 16 17 18 आणि 19. आणि एकूण विद्यार्थी कसे दिलेत बघा 15 वय असलेले 5 विद्यार्थी आहेत 16 वय असलेले 12 विद्यार्थी आहेत 17 वय असलेले 8 विद्यार्थी आहेत
18 वय असलेले 15 जण आहेत आणि 19 वय असलेले किती आहेत 10 आहेत. आणि या सगळ्या संख्यांची काय काढायला सांगितलं तुम्हाला सरासरी काढायला सांगितल्या. कसं करणार बघा, इथं मी वय म्हणतो, उभा चार्ट करतो वय, आणि इथं किती आहेत विद्यार्थी. वय किती आहेत सांगा, 15 वय असलेले किती जण आहेत 5. त्यानंतर 12 वय असलेले किती जण आहेत 16. सॉरी 15 वय असलेले 5 जण आहेत. 16 वय असलेले किती जण आहेत 12 जण आहेत. 17 वय असलेले किती जण आहेत 8. 18 वय असलेले किती जण आहेत 15. आणि 19 वय असलेले एकूण किती आहेत 10 विद्यार्थी आहेत. बर, वय ऑब्झर्वेशन कुठले आहेत मेन, हे वय 15 15 15 15 5 विद्यार्थी आहेत. 15 हा अंक किती वेळा आलाय 5 वेळा आलाय. म्हणजे हे काय वारंवारता आहे, त्यालाच कशाने डिनोट करायचं आहे FI ने डिनोट करायचं. आणि जे वय म्हणजे ऑब्झर्वेशन त्यालाच काय म्हणतोय आपण XI. त्याच्या पुढचा कॉलम काय करतोय आपण XI मल्टिप्लाइड बाय FI. मेन सरासरी काढायची आहे तुम्हाला. सरासरी कशाने डिनोट करतात x बार. x बार इज इक्वल टू काय असते समेशन ऑफ XI FI, त्याला डिवायडेड बाय काय समेशन ऑफ FI. पहिल्यांदा समेशन ऑफ FI किती येते बघा, ह्या सगळ्यांची बेरीज किती येते बघा जरा. 8 आणि 5 13, 14 15, 15 आणि 5 20, 2 3 4 ने 5, म्हणजे टोटल किती जण आहेत 50. तिथे दिलेलंच आहे बघा 50 विद्यार्थ्यांचे, बरोबर आहे का. बरं, XI मल्टिप्लाइड बाय FI करा. हा कॉलम किती येते बघा 15 × 75, 15 × 75. पुढं 16 मल्टिप्लाइड बाय 12, 12 सांग 72. चला किती जाणार आहे 7. 12 × 12 आणि 7 म्हणजे किती 19. 17 मल्टिप्लाइड बाय 8, 17 8 किती येणार आहे 132 38 136, बरोबर आहे काय. बरोबर आहे. 15 मल्टिप्लाइड बाय 18 म्हणजे किती येते बघा 15 × 135 म्हणजे 270 येते काय बघा, हे बरोबर. आणि त्यानंतर 19 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे किती 190. बेरीज बघा किती येत्या समेशन ऑफ XI FI म्हणजेच काय ह्या कॉलम मधल्या सगळ्या अंकांची बेरीज ती किती येत्या बघा 6 7 8, 8 आणि 5 13, 9 10, 10 आणि 7 17, 17 18 19 20, 20 आणि 9 29 आणि 7, 29 आणि 7 किती 36, 3 4 5 6 7 आणि 1 8, 863 काय आले समेशन ऑफ XI FI. आणि समेशन ऑफ FI किती आले 50. फॉर्म्युल्यामध्ये बघा काय ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून 863, त्याला भागिले किती 50. 5 ने डिवाइड करा, 5 10 50, त्याला डिवायडेड बाय 5 1 5 उरणार 3, 5 7 35 उरले 1, 5 2 10 पॉइंट द्या उरले 3 आणि 5 सक्क 30, 172.6 आणि त्याला डिवायडेड बाय किती आहे 10 आहे. डिवाइड 10 होणार आहे म्हणजेच काय 1 पॉइंट फक्त इकडे जाणार आहे. मेन सरासरी किती आली बघा 17.26 वर्ष. कुठला ऑप्शन येते बघा ऑप्शन नंबर 3 येतोय. पुढचा क्वेश्चन काय बघा, पुढीलपैकी अचूक विधान कोणते म्हटले, म्हणजे बरोबर विधान कुठलं आहे याच्यातलं ते तुम्हाला सांगायचं आहे. 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्या असते. म्हणजे काय बघा 3 क्रमवार समसंख्या घेतो मी 2 4 6. 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी म्हणजेच काय त्यांच्यातली मधली संख्या असते. म्हणजे सरासरी किती आल्या 4 आल्या आणि ती समसंख्या आहे काय समसंख्याच आहे. म्हणजे हे काय पहिलेच बरोबर आहे. पुढची बरोबर आहेत का नाहीत बघा जरा. 3 समसंख्यांची सरासरी ही विषम संख्या असते. या पण 3 समसंख्याच आहेत पण या क्रमवार आहेत कोणत्या जरी घेतला तरी त्यांची सरासरी काय विषम संख्या येत नाही का बघा. कुठला तरी संख्या घेऊन 3 संख्यांची सरासरी मी 4 घेतो 8 घेतो आणि 16 घेतो. बघा किती येते सरासरी 16 आणि 4 म्हणजे 20, 20 आणि 8 28, 28 भागिले 3 याला 3 न भागच जात नाही म्हणजेच ती विषम संख्या आहे काय नाही. ऑप्शन हा काय चुकीचा आहे. पुढे काय म्हटले बघा 5 विषम संख्यांची सरासरी काय समसंख्या असते. 5 विषम संख्यांची सरासरी हे समसंख्या असते काय बघा. विषम संख्या घ्या कोणत्या पण 1 5 9 किंवा 7 आणि 3, 5 विषम संख्या आहेत. बेरीज किती येते बघा 5 आणि 1 6, 6 आणि
9, 6 आणि 9 म्हणजे 15, 15 आणि 7 22, 22 आणि 3 म्हणजे 25 आणि भागिले काय येणार आहे 5 म्हणजेच किती येणार आहे ते 5 5 25 म्हणजेच काय आली ही विषम संख्या आल्या. पण इथं काय म्हटलंय 5 विषम संख्यांची सरासरी काय असते समसंख्या असते. हा ऑप्शन काय चुकीचाच आहे. पुढे काय म्हटलंय बघा, एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवल्यास गटाची सरासरी बदलत नाही म्हटलंय. फॉर एक्झाम्पल मी ह्याच संख्या घेतो 2 4 6 यांची सरासरी किती आलेली आधी सरासरी आता किती आली 4 आली. एखाद्या गटातील हा जो गट आहे प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवली म्हटलंय. म्हणजे ही संख्या मी काय करतोय समजा 4 न वाढवली समान अंकाने वाढवली प्रत्येक संख्या 2 4 न वाढवली म्हणजे किती झाली 6 झाली. हे पण 4 न वाढवले म्हणजे 8 झाल्या. हे पण 4 न वाढवले म्हणजे किती झाल्या 10 झाल्या. तर यांची सरासरी काय म्हटले अंकाने वाढवल्यास गटाची सरासरी बदलत नाही. ह्या संख्यांची सरासरी 4 आहे ह्या संख्यांची सरासरी 30 असणार आहे काय नाही. ह्या पण क्रमवार समसंख्या आहेत म्हणजे यांची सरासरी किती असणार आहे 8 असणार आहे. बरोबर आहे काय म्हणजे हे बरोबर आहे काय हे पण चुकीचंच आहे. समजले काय बघा ऑप्शन बरोबर कुठला येतोय 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी काय असते समसंख्या असते. पहिला ऑप्शन बरोबर आहे याचा. पुढचा क्वेश्चन काय बघा, एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे. बरोबर सरासरी किती आहे 12 वर्ष. मुले एकूण दिल्यात काय किती नाही. मुले इज इक्वल टू मी एक्स कन्सिडर करतो. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी किती आहे 10 आहे. उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे. तर एकूण तर वर्गात एकूण मुले किती असं म्हटले. बरं अशा वेळी काय करायचं बघा, फॉर्म्युला काय सांगा सरासरीचा. सरासरी इज इक्वल टू काय असते सांगा बेरीज पहिले एकूण संख्या जर आपल्याला सरासरी आणि एकूण संख्या जर माहित असल्या तर त्यांची बेरीज कशी काढणार सांगा. बेरीज म्हणजेच हे इकडे काय भागिले आहे याला एक बेरजेला काय भागिले आहे ते इकडे जाऊन काय होणार आहे गुणिले. म्हणजे जर एक 5 संख्या आहे त्यांची सरासरी दिल्या आणि एकूण संख्या किती म्हटलं मी 5 समजा 5 संख्या आहे त्यांची सरासरी 12 आहे. 12 म्हणजेच काय होणार आहे त्या सगळ्या संख्यांची बेरीज भागिले 5. 5 इकडे भागिले आहे तिकडे जाऊन काय होणार आहे गुणिले होणार आहे. म्हणजे 12 म्हणजे 60 म्हणजे काय येणार आहे त्या संख्यांची बेरीज येणार आहे. तेच मी कसं लिहितोय बघा बेरीज म्हणजेच काय सरासरी गुणिले एकूण संख्या. हे आता लक्षात ठेवा सरासरी आणि एकूण संख्या जर दिल्या असतील तर त्यांची बेरीज म्हणजेच काय असत्या त्यांचा दोघांचा गुणाकार सरासरी गुणिले एकूण संख्या. आता इथं काय म्हटलं बघा मी एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी किती आहे 12 वर्ष आहे. सरासरी 12 आहे. एकूण मुलं किती कन्सिडर केली मी x म्हणजे त्या सगळ्या x मुलांच्या वयांची बेरीज किती असणार आहे 12 मल्टिप्लाइड बाय x म्हणजे किती असणार आहे 12x. समजले काय बघा हे बेरीज बरोबर किती 12x. पुढे काय म्हटले बघा त्यांपैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी किती आहे 10 आहे. ही 15 मुलं आहेत. बरं ह्या 15 मुलांच्या वयाची सरासरी 10 आहे म्हणजे त्या 15 मुलांच्या वयाची बेरीज किती येणार आहे सांगा. बेरीज म्हणजेच काय असत्या एकूण संख्या गुणिले सरासरी. एकूण संख्या किती आहेत 15 आणि सरासरी किती आहे 10 आहे म्हणजे त्यांची बेरीज किती असणार आहे 150. बरोबर आहे काय. पुढे काय म्हटले उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी किती आहे 13 आहे. बरं उरली किती मुलं एकूण मुलं किती होती x मुलं होती त्यातली 15 इथं घेतल्यात म्हणजे उरली किती x मायनस 15. उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी किती आहे 13 वर्ष आहे. सरासरी आहे 13 वर्ष. मग त्यांची 13 ही जी x मुलं आहेत x मायनस 15 मुलं आहेत त्यांच्या वयाची एकूण बेरीज किती येणार आहे सांगा. सरासरी मल्टिप्लाइड बाय एकूण संख्या म्हणजे बेरीज किती येणार आहे ती 13 मल्टिप्लाइड बाय x मायनस 15 येणार आहे. हे बरोबर आहे का बघा. आता तुम्हाला विचारले काय सांगा तर त्या वर्गात एकूण मुले किती म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कसली काढायची आहे सांगा x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे इक्वेशन तरी तयार करायला पाहिजे. इक्वेशन कसं तयार करणार बघा जरा. आता
जी एकूण एक्स मुलं आहेत त्यांच्या वयाची बेरीज किती आहे सांगा? 12x आहे. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 12x. जी 15 मुलं आहेत त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 150 आहे. आणि जी उरलेली मुलं आहेत त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? 13 मल्टिप्लाइड बाय x मायनस 15. म्हणजे हे 12x म्हणजेच काय असणार आहे? ह्या दोघांची बेरीज असणार आहे. समजते काय? बघा, टोटल मुलांची बेरीज एवढी आहे. ह्या टोटल मधल्या 15 मुलांची बेरीज एवढी आहे आणि ही 15 सोडून उरलेली मुलं आहेत ती म्हणजे एवढी आहे त्यांची बेरीज. म्हणजे ह्या दोघांची बेरीज म्हणजे काय असणार आहे? 12x असणार आहे. इक्वेशन कसं तयार करणार बघा? 12x इज इक्वल टू 150 प्लस 13 मल्टिप्लाइड बाय x मायनस 15. बरोबर आहे का? बघा हे. आणि हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय येणार आहे? x ची व्हॅल्यू येणार आहे. बघा किती द्यायची? 150. हे आहे तसंच राहू देत. 13 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणजे किती येणार आहे? 13x मायनस 13 बचे 65. 13 के 13 आणि 6 म्हणजे किती? 195 येणार आहे. दॅट इज इक्वल टू हे 13x आहे तसंच राहू देत. 150 मायनस 195 म्हणजे किती येणार आहे? मायनस 45. ही कसली व्हॅल्यू आली? 12x ची व्हॅल्यू आली. x ची व्हॅल्यू कशी काढणार सांगा? हे 13x हे 12x इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे? मायनस 13x मायनस 12x म्हणजे किती येणार आहे? x. आणि हे मायनस 45 इकडे जाऊन काय होणार आहे? प्लस 45. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली सांगा? 45 आली. आणि x म्हणजेच काय होतं? एकूण मुलं. आणि तेच तुम्हाला काढायला सांगितलेलं. ऑप्शन कुठला येतोय बघा? ऑप्शन नंबर 2 येतोय. पुढचा क्वेश्चन काय बघा? पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी किती म्हटले? पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या कुठल्या कुठल्या सांगा? 1, 3, 5, 7 आणि 11. बरोबर आहे काय? पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी 1, 3, 5, 7 आणि सॉरी इथे 9 येणार आहे. त्यांच्या वर्गांची सरासरी म्हटले म्हणजे काय? यांचं वर्ग करायला पाहिजे, त्यांची बेरीज करायला पाहिजे आणि त्याला भागिले किती? 5 करायला पाहिजे. वर्ग किती बघा? 1. याचा वर्ग 9 प्लस याचा वर्ग किती? 25 प्लस याचा वर्ग किती? 49 आणि याचा वर्ग किती? 81. ह्या सगळ्याला भागिले किती करायला पाहिजेत? 5. सरासरी इज इक्वल टू. बरं बघा त्यांची बेरीज किती येते बघा? 9 आणि 1 10. 10 आणि या दोघांची बेरीज 10 10 20. 20 आणि 5 25. याच्याला किती जाणार आहे? 2. 8 आणि 2 10. 10 आणि 4 14. 14 आणि 15 16. 165 भागिले 5 म्हणजे किती द्या? 5 त्रिक 15 उरले 1 5 त्रिक 15 म्हणजे सरासरी किती येणार आहे? 33. ऑप्शन नंबर किती येतोय? ऑप्शन नंबर 2 येतोय. पुढचा क्वेश्चन काय बघा? एका वाहनाने पहिल्या 4 तासात अनुक्रमे 38 किलोमीटर 27 किलोमीटर 40 किलोमीटर व 35 किलोमीटर अंतर कापले. 5व्या तासात किती अंतर कापले तर वाहनाचा सरासरी वेग 35 किलोमीटर प्रति तास होईल म्हटले. बरं, वेगाच्या बाबतीत वेग सरासरी वेग काढायचा झाला तर सरासरी वेग कसा काढतोय आपण? एकूण अंतर किती कापलंय? एकूण अंतर आणि त्याला भागिले काय करायचं असतं? एकूण वेळ. एकूण अंतर भागिले एकूण वेळ म्हणजेच काय असते? सरासरी वेग. तुम्हाला काय पाहिजे सांगा? पहिल्या 4 तासात किती? 38 27 40 35. तर 5व्या तासात किती अंतर कापले असता त्या वाहनाचा वेग सरासरी 35 किलोमीटर झाला असता. सरासरी वेग किती पाहिजे आपल्याला? 35 किलोमीटर इज इक्वल टू एकूण अंतर किती कापले सांगा? पहिल्या 4 तासात म्हणजे एकेका तासाला किती अंतर कापले? 38 किलोमीटर. पहिल्या तासाला 38 प्लस दुसऱ्या तासाला किती? 27 प्लस तिसऱ्या तासाला किती? 40 चौथ्या तासाला किती? 35. समजा 5व्या तासाला x अंतर कापले ते प्लस x. एकूण बेरीज केली आहे बघा. एकूण अंतर म्हणजेच काय? याच्या सगळ्यांची बेरीज भागिले एकूण तास. एकूण वेळ किती आहेत सांगा? 5 तास आहेत. त्याला भागिले किती येणार आहे? 5. आणि ते म्हणजेच सरासरी किती असणार आहे? 35 किलोमीटर तुम्हाला दिलेला आहे. तिथं x ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. 5व्या तासाला किती अंतर कापले असता ते म्हणजेच किती आहे? x कन्सिडर केले म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. हे 5 मल्टिप्लाइड बाय इकडे डिवाइड आहे, इकडे 2 मल्टिप्लाय होणार आहे. किती येते बघा? ते 5 5 25 5 3 15 16 17 175. आणि ह्या वरच्या सगळ्यांची बेरीज किती येते बघा जरा?
8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10 आणि 4 14, 140 प्लस एक्स आणि एक्स इज इक्वल टू 140 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे मायनस 175 मायनस 140 म्हणजे किती येणार आहे ते 35. म्हणजे 5व्या तासाला 35 किलोमीटर अंतर कापलं तर एकूण सरासरी वेग किती होणार आहे त्याचा 35 किलोमीटर. ऑप्शन नंबर किती येते बघा 35. ऑप्शन नंबर किती 4 होते त्याचा. पुढचा काय बघा क्वेश्चन. 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमधील समसंख्यांची सरासरी ही विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे म्हटले. 1 ते 20 पर्यंतच्या म्हटलंय म्हणजे 1 आणि 20 ला धरून डॉट 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 किती पर्यंत 20 पर्यंत. 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमधील समसंख्यांची सरासरी. बरं समसंख्या कुठल्या असणार बघा 2 4 6 डॉट 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 किती 20 यांची सरासरी ही विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. विषम संख्या कुठल्या असणार सांगा 1 3 5 डॉट 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 लास्टची कुठली 19 यांची सरासरी यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे असं विचारलंय तुम्हाला. बरं समसंख्या आहेत म्हणजे 2 क्रमवार संख्यांच्या मधला फरक काय असणार आहे सेम असणार आहे. बरोबर आहे काय. फरक काय असणार आहे सेम असणार आहे. फरक जर सेम असला तर त्यांची सरासरी कशी काढायची म्हणून सांगितलेली सांगा मी. सरासरी इज इक्वल टू पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या किती आहे पहिली संख्या 2 आहे. लास्टची संख्या किती आहे 20 आहे त्याला भागिले 2 म्हणजे किती येणार आहे सांगा 2 अधिक 20 म्हणजे 22. 22 भागिले 2 म्हणजे 11. समसंख्यांची सरासरी किती आली 11 आणि विषम संख्यांची सरासरी किती आली बघा. पहिली संख्या आहे 1 लास्टची संख्या आहे 19 त्याला भागिले काय 2 दॅट इज इक्वल टू 20 भागिले 2 म्हणजे किती येणार आहे ते 10. समसंख्यांची सरासरी 11 आहे विषम संख्यांची सरासरी 10 आहे. ही सरासरी कितीने जास्त आहे 1 ने जास्त आहे. कुठला ऑप्शन येते बघा ऑप्शन नंबर 1 येते त्याचा. बरं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हा फॉर्म्युला कधी यूज करतोय ज्यावेळी 2 क्रमवार संख्या आहेत त्यांच्यामधला फरक काय पाहिजे सेम पाहिजे. तिथं फरक बघा 2 2 2 सगळीकडे असणार आहे. इथं पण फरक किती आहे 2 2 2 सगळीकडे असणार आहे. त्याच वेळी हा फॉर्म्युला यूज करू शकतो काय. पुढचा क्वेश्चन काय बघा. 10 संख्यांची सरासरी 20 आहे. 10 संख्या आहेत म्हणजे एकूण संख्या 10 आहेत त्यांची सरासरी किती आहे 20 आहे म्हणजे त्या 10 संख्यांची बेरीज किती असणार आहे सांगा 10 गुणिले 20 म्हणजेच किती 200 असणार आहे. त्यांपैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या 10 संख्या आहेत. त्या 10 सगळ्या संख्यांची सरासरी किती होती 20 होती म्हणजे बेरीज त्यांची किती असणार आहे 200 असणार आहे. त्याच्यातल्या ज्या पहिल्या 6 संख्या आहेत म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 5 6 इथपर्यंत ज्या पहिल्या 6 संख्या आहेत त्यांची सरासरी किती आहे सांगा 15 आहे. म्हणजे त्या 6 संख्यांची बेरीज किती असणार आहे बघा. बेरीज म्हणजेच काय असते सरासरी गुणिले एकूण संख्या. 6 संख्या आहेत सरासरी किती आहे 15 आहे म्हणजे 15 × 90 ही त्या 6 संख्यांची बेरीज असणार आहे. पुढे काय म्हटले बघा शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. शेवटच्या 3 संख्या म्हणजे या 3 संख्यांची सरासरी किती आहे 16 आहे म्हणजे त्यांची बेरीज किती असणार आहे 16 × 48 यांची बेरीज 48 आहे. तर विचारलंय काय सांगा तुम्हाला तर 7वी संख्या कोणती म्हणजे ही संख्या तुम्हाला काढायला सांगितली. ही संख्या x आहे असं कन्सिडर करा. ह्या संख्यांची बेरीज 90 आहे ही संख्या x आहे ह्या संख्यांची बेरीज 48 आहे आणि या सगळ्या संख्यांची मिळून बेरीज किती आहे 200 म्हणजे कसं इक्वेशन तयार होणार आहे सांगा 90 अधिक x अधिक 48 इज इक्वल टू किती 200 x प्लस ही किती येणार आहे बेरीज बघा 8 9 आणि 8 9 आणि 4 13 138 इज इक्वल टू किती 200 म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार आहे 200 मायनस 138 ती किती द्या 2 आणि किती 19 62 x ची व्हॅल्यू किती येणार आहे 62 म्हणजे ऑप्शन नंबर किती येते बघा
ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन काय बघा, 13 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती म्हटले. बरं, 13 ने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या कुठली येते बघा, 13च्या पाड्यामधलीच येते बघा, 13च्या पाड्यामध्येच येते ती. 13 7 91, 13 8 104. सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी. सर्वात मोठी संख्या कुठली येणार आहे बघा, पहिल्यांदा 999 ला मी सर्वात मोठी 3 अंकी संख्या म्हणजे 999, त्याला 13 ने डिवाइड केल्यानंतर किती येते जरा बघा, 13 1 13, 13 7 91, उरले किती 91 म्हणजे 8 उरणार आहे. 13 7 91, 13 संग 78, 78 म्हणजे बाकी किती उरणार आहे सांगा, 13 संग 78 म्हणजे बाकी किती उरणार आहे 11. म्हणजे 999 मधनं 11 मायनस केल्यानंतर जे काय ते 988, त्या 988 ला 13 ने निशेष भाग जाणारच आहे बघा, जातोय काय. 13 7 91 म्हणजे उरले किती 7, 13 संग 78 म्हणजे 998 काय आहे, सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे ज्याला 13 ने भाग जातोय, किती 988. आणि ह्या दोन संख्यांची तुम्हाला काय काढायची आहे, सरासरी काढायची आहे. बरोबर आहे काय बघा, 13 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती म्हटले. दोघांची बेरीज भागिले एकूण संख्या किती आहे, 2च आहेत. बेरीज किती येते बघा, सरासरी इज इक्वल टू 8 आणि 4 12, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10 भागिले किती 2, 2 पंचे 10, 2 चौक 8, 2 सक्क 12, 546. ऑप्शन नंबर किती येते बघा, ऑप्शन नंबर याचा 1 येतोय. पुढचा क्वेश्चन काय बघा, अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एक समान वेग ताशी 40 किलोमीटर होता, परंतु ब गावापासून अ गावाकडे येताना, म्हणजे अ गाव इथं आहे समजा, अ गावावरून कुठे जायचं आहे, ब गावाकडे जायचं आहे. इकडून इकडे जाताना किती होता, 40 किलोमीटर प्रति तास होता, 40 किलोमीटर प्रति तास वेग होता. परंतु ब गावाहून अ गावाकडे येताना, म्हणजे इकडून इकडे येताना त्या गाडीचा एक समान ताशी वेग किती 60 किलोमीटर प्रति तास. ताशी वेग किती होता, 60 किलोमीटर प्रति तास. तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती म्हटले. सरासरी वेग काढायचा झाला, सरासरी वेग इज इक्वल टू, सरासरी वेग कसा काढतोय सांगा, एकूण अंतर भागिले काय एकूण वेळ. सरासरी वेग काढायचा झाला तर फॉर्म्युला काय असतोय, एकूण अंतर भागिले एकूण वेळ. एकूण अंतर माहित आहे काय तुम्हाला, माहित नाही. मी काय करतो बघा, जे अ गाव आणि ब गाव यांच्यामधलं अंतर जे आहे ते एक्स कन्सिडर करतो. इकडून इकडे जाताना आणि इकडून परत इकडे येताना सरासरी वेग काढायचा आहे. इथून इथं गेलोय म्हणजे x किलोमीटर गेलोय, इथून इकडे गेलोय म्हणजे परत x किलोमीटर गेलोय, म्हणजे टोटल अंतर किती झालं सांगा, 2x. x प्लस x म्हणजे किती येणार आहे 2x. त्याला डिवायडेड बाय कशाने करायचं आहे, एकूण वेळ. एकूण वेळ किती लागलाय ते कसं काढणार बघा, इथून इथपर्यंत जाताना ताशी 40 किलोमीटर वेग होता. वेग बरोबर काय असते, अंतर भागिले वेळ. वेग किती होतं सांगा 40. 40 म्हणजे काय, अंतर किती आहे x आहे, त्याला भागिले काय वेळ असणार आहे. म्हणजेच वेळ जर काढायचा झाला, हे इकडे भागिले आहे, तिकडे जाऊन गुणिले होणार आहे, आणि 40 काय होणार आहे डिवाइडला, म्हणजे x/40. म्हणजे अ गावाहून ब गावाकडे जाताना वेळ किती लागला, x/40. पुढं इथून इथं जाताना परत किती वेळ लागला ते कसं काढणार, ह्याच्यामध्येच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. वेग किती होतं सांगा 60 इज इक्वल टू, अंतर तेच आहे x डिवायडेडला काय वेळ. वेळ इज इक्वल टू 60, फक्त इकडे काय होणार आहे डिवाइड, x/60. बरं काय काय केले बघा, इथून इथपर्यंत जाताना, इथून इथपर्यंत जाताना सरासरी वेग काढायचा होता. एकूण अंतर किती झाले 2x झाले. एकूण वेळ म्हणजे काय असणार आहे सांगा, इथून इथपर्यंत जाताना एवढा वेळ लागलाय, इथून परत इथे येताना एवढा वेळ लागलाय, म्हणजे या दोघांची काय होणार आहे बेरीज होणार आहे. त्यानं फक्त याला डिवाइड होणार, x/40 प्लस
x/60 आणि हा म्हणजेच काय असणार आहे तुमचा सरासरी वेग असणार आहे. किती येते बघा ते मी इथं लिहितो आता 2x आहे तसं राहू देत, त्याला डिवायडेड बाय या दोघांचं मी क्रॉस मल्टिप्लाय डायरेक्ट करतो. किती येणार आहे बघा हे 60x प्लस यात किती 40x त्याला डिवायडेडला साइन चौक 24 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजेच किती येणार आहे ते 2x आहे तसंच त्याला डिवायडेड बाय 60x आणि 40x म्हणजे 100x आणि डिवाइडला किती 2400 2 0 गेल्या 2 0 गेल्या. बर 2x ला कशाने डिवाइड करायचं आहे x/24 ने डिवाइड करायचं आहे. इथं x उरले खाली किती उरले 24. 2x ला x/24 ने डिवाइड करायचं आहे. डिवाइड म्हणजेच काय असते त्याच्या गुणाकार व्यस्त संख्येनं मल्टिप्लाय करायचं म्हणजेच किती येणार आहे बघा 2x त्याला मल्टिप्लाइड बाय ह्याची गुणाकार व्यस्त म्हणजे रेसिप्रोकल तो काय असणार आहे 24/x. x ला x कॅन्सल 24 दुनी किती येणार आहे 48 आणि हे 48 म्हणजेच काय असणार आहे तुमचा सरासरी वेग असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर किती होते बघा ऑप्शन नंबर 3 येणार आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती असे विचारले. बरं 41 विद्यार्थी आहेत त्यांच्या वयाची सरासरी 13.5 आहे म्हणजे 41 विद्यार्थ्यांची एकूण वय किती असणार आहे विद्यार्थ्यांचे एकूण वय काय असणार आहे ते 41 गुणिले सरासरी किती आहे 13.5 सरासरी गुणिले एकूण संख्या म्हणजेच काय येणार आहे ते सगळ्या वयांची बेरीज येणार आहे. किती येते बघा ते 13.5 गुणिले 41 पॉईंट नाही असं समजून गुणाकार करा 4×5 20 4 त्रिक 12 13 14 4 के 4 आणि 1 5 आणि 5 म्हणजे काय येणार आहे बघा पॉईंट 1 553.5 553.5 ही काय येणार आहे 41 मुलांच्या वयाची सरासरी येणार आहे. पुढे काय त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते म्हटले. बरं 6 महिने म्हणजेच काय अर्ध वर्ष येणार आहे म्हणजे सरासरी आधी किती होती 13.5 आता सरासरी किती होणार आहे 14 वर्ष होणार आहे. सरासरी आता 14 वर्ष होणार आहे आणि वर्ग शिक्षक त्यामध्ये ऍड झालेत म्हणजे टोटल किती जण झाल्यात मुलं 41 आणि वर्ग शिक्षक 1 म्हणजे झाले 42 जण. त्या 42 जणांच्या वयाची सरासरी 14 आहे म्हणजे त्यांचे एकूण वय किती असणार आहे 42 गुणिले 14 14 दुनी 28 14 चौक 56 56 55 57 58 म्हणजे किती 588 काय येणार आहे त्या 42 जणांच्या वयाची बेरीज येणार आहे. आणि मुलांच्या वयाची सरासरी मुलांची एकूण वय किती असणार आहे 553.5 म्हणजे शिक्षकाचं वय कसं काढणार याच्यामधनं हे मायनस करायला पाहिजेत 588 मायनस किती 553.5 येणार आहे. किती येते बघा ते 7 3 गेले 7 3 गेले उरले किती 4 आणि इथे किती 3 34.5 म्हणजे किती येते बघा 34 वर्ष आणि 6 महिने. तर या व्हिडिओमध्ये आपण सरासरी या टॉपिकवरचे सगळे क्वेश्चन बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी हा टॉपिक बघणार आहोत. थँक्यू.